महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंदणीसाठी बांधकाम मजुरांची मूर्तिजापूर येथे शहर पोलीस स्टेशन समोर एका दलालाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे। या दलालांनी मजुरांकडून नोंदणीसाठी 1000 ते 1500 रुपये घेतले जात आहेत। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने नगर परिषदच्या झोन कार्यालयातही नोंदणीसाठी अधिकृत करण्यात आले आहे। याचा फायदा घेत दलालांनी नोंदणीच्या नावाखाली मजुरांकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली आहे। या दलालांनी मजुरांना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे बनवून देण्यासाठी 1000 ते 1500 रुपये घेतले जात आहेत। मंडळाकडून नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही। शिवाय नोंदणीसाठी अर्ज आणि अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र मिळवणे हे पूर्णपणे मोफत आहे। दलालांनी महिला मजुरांकडूनही पैसे उकळण्यास सुरुवात केली आहे। नोंदणीसाठी फक्त आधार कार्ड देण्याची गरज असल्याचे सांगून दलाल महिलांकडूनही पैसे घेत आहेत। या प्रकारामुळे अशिक्षित आणि गरीब मजुरांवर अन्याय होत आहे। प्रशासनाने या दलालांवर त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे। मजुरांनीही नोंदणीसाठी कोणतेही पैसे न देता थेट नगर परिषद कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ANN न्यूजने या दलालांवर स्टिंग ऑपरेशन राबवून या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे। या स्टिंग ऑपरेशनमध्ये दलालांनी मजुरांकडून पैसे घेताना स्पष्टपणे दिसून आले आहे। या प्रकारामुळे मजुरांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दलालांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। साहेब, ते पेटीचा फॉर्मसाठी काय काय आधार कार्ड फोटो फॉर्म कुठे भेटेल? सगळं इथं भेटतं। मोबाईल नंबर तर हे पाहून घेता का इथे? आधार कार्डचे झेरॉक्स आहे ना, झेरॉक्स आधार कार्ड आहे, बँकेचं पुस्तक नाही पाहिजे, राशन कार्ड बी नाही, मूर्तिजापूर खर्च झेरॉक्स आणि 2 फोटो। खर्च 1000 रुपये रजिस्ट्रेशन करायचं आहे। हे शिक्के लागतात पुढे राहायचे। ते आणायला लागेल का? ते कायच्या आणायला लागेल फॉर्मवर? ठीक, तुम्ही आणसाल तर कमी लागतात। तुम्ही सही शिक्के आणसाल तर कमी लागतात पैसे। अच्छा, ठीक आहे। फॉर्म कुठे भेटेल? इथेच भेटेल का आपल्याजवळ? फॉर्म देऊन द्या ना मग।